आणि आता थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे। थेट दिल्लीत जाऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं हे मॅटर आज जे होणार होतं, काही कारणास्तव आता परत ते पुढच्या आठवड्यापर्यंत तरी कमीत कमी गेलेलं आहे। आणि हे जर लवकर निर्णय नाही आला तर इलेक्शन जूनच्या आत म्हणजे पावसाळ्याच्या आत होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे जर 4 तारीख कोर्टाने मान्य केली आणि त्या दिवशी सुनावणी झाली आणि जैसे ते स्थिती उठवली कोर्टाने, तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता ही एप्रिल मे पर्यंत आहे। नाहीतर मग ते परत दिवाळीपर्यंत पुढे लांबेल। सर पालोडकर सर या ना। या सर त्यांना एकीकडे वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांचे वकील आहात, कोर्टामध्ये आज काय झालं आणि पुढची तारीख काय देण्यात आली आहे? नाही, आज प्रकरण जे आहे ते प्रशासकीय कामास्तव दुपारी न्यायालयाचं कामकाज होणार नव्हतं, त्यामुळं आज प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं नाही। तर आज याचिकाकर्ते आणि शासन यांच्या वतीने प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालयाने 4 मार्च 2025 रोजी म्हणजे पुढच्या मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी आता ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। बरं, पण ते आज संध्याकाळी कळेल का लगेच कोर्टाने सांगितलं? नाही, आज आम्ही मेन्शन केलं आणि मेन्शन केल्यानंतर कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला जी पुढच्या मंगळवारची तारीख आहे त्याची स्लिप देण्याचं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते पुढच्या मंगळवारी लागेल अशी अपेक्षा आहे। सर पिच करताना काय नेमके मुद्दे ठेवलेले आज की लवकरात लवकर व्हावं की 4 मार्च तारीख दिली आहे? नाही, आज काय झालं की आज आम्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने मेन्शन केलं आणि राज्य शासनाच्या वतीने जे सॉलिसिटर जनरल साहेब आहेत त्यांनी सांगितलं की इलेक्शन्सला स्टे आहे, त्यामुळे प्रकरण लवकरात लवकर घेण्यात यावं, एवढंच फक्त सुनावणी झाली। बाकी न्यायालयाने सांगितलं की मग पुढच्या मंगळवारी आपण याची सुनावणी घेऊ। काय एक्सपेक्टेड आहे 4 मार्चला? नाही, 4 मार्चला जे आहे ते प्रकरणाची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे। आज जरा दुपारच्या वेळेत न्यायालय जे आहे ते त्याचं कामकाज होणार नव्हतं काही प्रशासनिक कारणास्तव, त्यामुळे आज सुनावणी पण पुढच्या तारखेला होईल अशी अपेक्षा आहे। 4 मार्चला सुनावणी होणार आहे हे स्पष्ट झालंय? 4 मार्चला सुनावणी होणार हे स्पष्ट झालेलं आहे आजच्या तारखेला। आता संध्याकाळी बोर्ड वगैरे येईल, पण न्यायालयाने पुढच्या मंगळवारी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पण 4 मार्चला सुनावणी आता झाल्यानंतर लवकरात लवकर आता निवडणुका होणार की ते परत पुढे ढकललं जाणार कसं? याच्यात कसं आहे माहितीये का, सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाचा आहे आणि मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात सुद्धा निवडणुका घेता येतील असं 2022 साली राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे। आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जुनी जे काही सदस्य संख्या होती त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने सगळी कारवाई करून त्याचा कंप्लायन्स रिपोर्ट सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर 22 सप्टेंबर 2022 रोजी सादर केलेला आहे। त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर त्या लवकरात लवकर राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतं, फक्त त्यांना मतदार यादी मात्र ती रिवाईज करावं लागेल। मात्र नवीन कायदे जे झाले आहेत ज्याच्यामुळे सदस्य संख्या ही परत कमी करण्यात आली 4 ऑगस्ट 2022 रोजी, त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या असतील तर परत सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागेल। मग या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेळ लागेल आणि सर्वोच्च न्यायालयात जे वारंवार राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र सादर केलेली आहेत त्यांना नव्याने सगळी प्रक्रिया करायला 3 ते 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो, कारण त्यामध्ये प्रभाग रचना, त्यावरील आक्षेप, त्यानंतर आरक्षण, त्यावरील आक्षेप, त्यावरील अंतिम सुनावणी, त्यानंतर वार्डनिहाय जी मतदार यादी आहे ती आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते मग ऍक्च्युअल इलेक्शन प्रोग्राम असा असतो। आणि आता जर आपण पाहिलं तर सगळ्या राज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत, सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या एकाच वेळेस कितपत घेता येतील हे सुद्धा आता राज्य निवडणूक आयोगाला ठरवायचं आहे। तर पुढची सुनावणी आता 4 मार्च रोजी होणार आहे। पुढच्या मंगळवारी ही सुनावणी होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि आज या संपूर्ण घटनाक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या निवडणुकांवरती स्टे आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आणि त्यावेळेला 4 मार्च ही तारीख न्यायालयाकडनं देण्यात आली।